अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आग लागली। नवजात बालकांवर ज्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते त्याच विभागात स्फोट झाल्याने भीषण दुर्घटना घडली। ही दुर्घटना घडल्यानंतर पहाटे जिल्हा स्त्री रुग्णालयात गोंधळ उडाला। वॉर्डमधल्या बालकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी नर्स आणि डॉक्टरांनी धावपळ सुरू केली। वॉर्डमधल्या 6 मुलांना वाचवण्यात यश आलं, पण या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला। अमरावतीतल्या दुर्घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली। सगळीकडे धुराचे लोट पसरले होते, तर ज्यांनी आपल्या मुलांना गमावलं त्या कुटुंबियांच्या आक्रोशाने सगळं हॉस्पिटल हादरून गेलं। पण अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या या आगीवरून काही गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे आरोप आता केले जात आहेत। अमरावतीच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं, आयसीयू कक्षात नेमक्या कशी लागली आणि या दुर्घटनेवरून कोणते सवाल केले जात आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। अमरावतीचं जिल्हा स्त्री रुग्णालय येथे महिला प्रसूती आणि नवजात बालकांवर उपचार केले जातात। याच रुग्णालयाच्या 3ऱ्या माळ्यावर नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग म्हणजेच SNCU आहे। हा अतिदक्षता विभाग एकूण 3 वॉर्डांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येकी 13 अशा एकूण 39 बालकांवर उपचार करण्याची व्यवस्था या SNCU मध्ये आहे। सोमवारी पहाटे 3:30च्या सुमारास या SNCUच्या एका वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरचा मोठा स्फोट झाला। त्यामुळे काही क्षणातच या वॉर्डला भीषण आग लागली। आग इतकी मोठी होती की काही वेळातच आग सगळीकडे पसरली। स्फोट झाल्याचं कळताच रुग्णालयात गोंधळ उडाला। बालकांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं, तर SNCU मधल्या बालकांना वाचवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरू झाली। डॉक्टर आणि नर्स तातडीने आग लागलेल्या वॉर्डकडे धावले, पण सगळ्या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते। जिथे ही आग लागली होती त्या वॉर्डमध्ये एकूण 9 बालकांवर उपचार सुरू होते। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नासोबतच मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। अग्निशमन दलाचं पथक सुद्धा तातडीने घटनास्थळी दाखल झालं। यावेळी रुग्णालयातल्या 2 नर्स स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळांना वाचवण्यासाठी धावल्या। त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आम्हाला समोर फक्त लहान मुलं दिसत होती। आग खूपच भीषण होती, मात्र आम्हाला काय होईल याचा विचार केला नाही। आम्ही या कक्षात ठेवण्यात आलेल्या पेटीतल्या बाळांना बाहेर काढलं। आम्ही खूप प्रयत्न केले, पण या कक्षात आगीमुळे सगळीकडेच धूर पसरला होता। आम्हाला काहीच दिसत नव्हतं, असं या नर्सकडून सांगण्यात आलं। 9 बालकांच्या या वॉर्डमधून 6 बालकांना बाहेर काढण्यात डॉक्टर, नर्स आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं, पण दुर्दैवाने आग आणि धुराच्या लोटांमुळे 3 बालकांना आपले प्राण गमवावे लागले। मुलांना बाहेर काढणाऱ्या नर्सचे हात सुद्धा भाजले। या आग इतकी भीषण होती की नवजात बालकांच्या कक्षात असलेले AC आणि इतर वस्तू जळून खाक झाल्यात। जिथे आग लागली तिथल्या बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर बाजूच्या वॉर्डमध्ये असलेल्या इतर 30 बालकांना सुद्धा तात्काळ बाहेर काढण्यात आलं। आग लागलेल्या वॉर्डमधल्या 6 जणांवर जवळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर काही बालकांना शहरातल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। ज्या वॉर्डमध्ये आग लागली तिथल्या बालकांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातंय, पण त्यांच्या अंगावर काही ठिकाणी भाजल्याच्या खुणा असल्याची माहिती सुद्धा दिली जाते। खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या मुलांच्या उपचारांचा खर्च प्रशासनाकडून केला जाणार असल्याची माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे। या घटनेबद्दल माहिती देताना अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार म्हणाले, पहाटे 3:30च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली। त्या वॉर्डात 9 बालकं होती। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी 6 बालकांना सुखरूप बाहेर काढलं, पण 3 बालकांना बाहेर काढण्यात त्यांना अपयश आलं। ज्या 6 बालकांना बाहेर काढलं त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, पण या दुर्घटनेत धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या अंजनसिंगी इथले रहिवासी पूजा बिडजे, वरुड इथल्या रहिवासी गायत्री चोपडे आणि चिखलदरा तालुक्यातल्या किरण बेठेकर यांनी आपल्या बाळांना गमावलं। त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात आक्रोश केला। मृत बालकांना पोस्टमार्टमसाठी घेऊन जात असताना आम्हाला आमचं बाळ परत द्या असं म्हणत त्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला। बाळांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर काही आरोप सुद्धा केलेत। इथं जे डॉक्टर आहेत ते नेमकं काय झालंय स्पष्टपणे सांगत नाहीयेत, फक्त तुमच्या मुलांना इथून हलवावं लागेल एवढंच सांगतायत, असा आरोप इथे दाखल करण्यात आलेल्या बाळाच्या नातेवाईकांनी केला। बाळ 8 दिवसांपासून इथे ऍडमिट होतं, त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता। आता आमच्या बाळाच्या अंगावर 2 ठिकाणी चट्टे उठलेत, त्याला भाजलंय, त्याची प्रकृती नाजूक आहे असा दावाही बाळाच्या नातेवाईकांनी केलाय। तर
आगीत आपलं बाळ गमावलेल्या स्वप्नील बागरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. स्वप्नील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, माझ्या पत्नीची डिलिव्हरी रविवारी 23 ऑगस्टच्या सकाळी झाली. बाळ कमी महिन्यांचं असल्यानं त्याला NICU मध्ये दाखल केलं होतं. मुलगा झाला म्हणून मी खूप खुश होतो. पहाटे 3 पर्यंत मी तिथेच होतो. माझ्यासोबत माझा मित्र होता. त्यावेळी एक बाई जोरात ओरडली. सिक्युरिटीला विचारल्यावर काय झाले ते आम्हाला कळलं, असं रडत रडत स्वप्नील यांनी सांगितलं. आग लागली तेव्हा बारगे हॉस्पिटलमध्येच होते. ते म्हणाले, मी माझ्या बाळाला आणि बायकोला शोधत होतो. मग नंतर कळालं त्याला सुपरमध्ये नेलंय. 6-7च्या दरम्यान बाळ दगावल्याचं मला कळलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अमरावतीच्या रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघ्या वर्षभरापूर्वी हा नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला होता. मग आग लागल्यानंतर रुग्णालयातली अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित का झाली नाही? आग लागल्यानंतर या कक्षात तैनात असलेले कर्मचारी कुठे गेले होते? याबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे रुग्णालयातल्या आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. तर आमदार रवी राणा यांनी सुद्धा यावरून काही प्रश्न विचारलेत. याआधी 3 वर्षांपूर्वी अशीच आग लागली होती. तेव्हा जुन्या बिल्डिंग मधून नव्या इमारतीत शिफ्ट केलं, तिथे व्यवस्था करून दिल्या. आज पुन्हा तशीच दुर्घटना झाली. या रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आणि व्यवस्थेचा बेफिकीरपणा असल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला. तर या दुर्घटनेनंतर माजी आमदार यशोमती ठाकूर सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या. जुन्या बिल्डिंग मध्ये काही दोष होते म्हणून या नवीन बिल्डिंगचं नियोजन केलं. त्यात मोठ्या प्रमाणावर बेड्स उपलब्ध करून दिले. NICU ची व्यवस्था केली. पण इथे जर इन्व्हर्टर सप्लाय किंवा कनेक्शन सप्लाय मध्ये हलगर्जीपणा झाला असेल तर त्याला माफ करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सप्लायर कोण होता, इन्व्हर्टर मध्ये दोष होता का, व्हेंटिलेटर मध्ये दोष होता का, याची चौकशी व्हायला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. तर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेवरून दुःख व्यक्त केलंय. अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझं मन हेलावून गेलंय. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिलेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात असून त्यांना लवकर आराम पडावा अशी सुविधा दिली जात आहे, असं बावनकुळे म्हणाले. तर या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडिया पोस्ट करत शोक व्यक्त केला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा फडणवीसांनी केली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आलं आहे, असंही फडणवीस म्हणाले. त्याप्रमाणे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे अमरावतीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती देण्यात येते. या सगळ्यात अमरावती जिल्हा महिला रुग्णालयात ही आग नेमकी कशामुळे लागली, या सगळ्याला नक्की जबाबदार कोण, उच्चस्तरीय चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर येणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण अमरावतीतल्या भीषण दुर्घटनेत ज्यांनी आपल्या 3 नवजात बालकांना गमावलं त्या कुटुंबांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलाय.